नमस्कार विद्यार्थी मित्रो, यू आर के क्रिएशन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. हॅलो गाईज, इन फर्स्ट लेक्चर we took information about classification of elements, Dobereiner's triads and Newland's law of octaves. In this lecture, we are taking more information about Mendeleev's periodic table. The Russian scientist Dmitry Mendeleev developed the periodic table of elements during the period of 1869 to 1872. Student, as you know, first attempt of classification of elements done by Dobereiner, he made triads. Second attempt done by Newland, he made his octaves. And after that, the third try or attempt made by Mendeleev. So Mendeleev was a Russian scientist. His full name is Dmitry Mendeleev. He developed the periodic table of elements during the period 1869 to 1872. Dmitry Mendeleev हा एक रशियन शास्त्रज्ञ होता आणि त्याने 1869 ते 1872 मध्ये पिरियडिक टेबल डेव्हलप केला, निर्माण केला. Mendeleev's periodic table is most important step in the classification of elements. आणि त्याने केलेला हा प्रयत्न अत्यंत महत्त्वाची स्टेप कशामध्ये, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटमध्ये ही मानली गेली. Mendeleev considered the fundamental property of elements, namely the atomic mass. आणि त्यानं पाठीमागच्या दोन शास्त्रज्ञाप्रमाणे म्हणजे डोबेरायनर आणि न्यूलँड्स या दोन्ही शास्त्रज्ञाप्रमाणे मूलद्रव्याची जी फंडामेंटल प्रॉपर्टी आहे, मूलभूत जो गुणधर्म आहे, तो मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक यालाच मानलं. म्हणजे व्हॉट एव्हर एलिमेंट्स possesses properties, it is because of atomic mass. म्हणजे ही एक गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे. पाठीमागच्या दोन शास्त्रज्ञाप्रमाणे म्हणजे डोबेरायनर आणि न्यूलँड्सप्रमाणे मेंडेलिव्हनी पण मूलद्रव्याची फंडामेंटल प्रॉपर्टी ही ॲटॉमिक मास गृहीत धरलेली आहे. ॲज स्टँडर्ड अँड अरेंज्ड 63 एलिमेंट्स known at that time in an increasing order of their atomic mass. So when he started classification of element, at that time 63 elements are known. ज्यावेळेस त्यांनी क्लासिफिकेशनला सुरुवात केली होती त्या काळी संपूर्ण जगाला 63 एलिमेंट्स हे माहिती होते आणि त्या सर्व मूलद्रव्यांना त्याने काय केलं, त्याच्या ॲटॉमिक मासेसच्या म्हणजे अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडायला सुरुवात केली. देन ही ट्रान्सफॉर्म धिस इनटू द पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट इन अकॉर्डन्स विथ द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स. त्याचबरोबर त्याचं त्यांनी रूपांतर कशामध्ये केलं की मूलद्रव्याच्या भौतिक आणि केमिकल प्रॉपर्टीज नुसार टेबल तयार करायचं त्याने प्रयत्न केला. Mendeleev organized the periodic table on the basis of chemical and physical properties of the element. म्हणजे त्याने त्याचा जो काही पिरियडिक टेबल तयार केला तो कशाच्या आधारे केला, ऑन द बेसिस ऑफ केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. म्हणजे मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्माच्या आधारे. दीज वेअर द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स ऑफ द एलिमेंट्स. आणि नेमकं त्यांनी काय गृहीत धरलं, कशाचा विचार केला, मॉलिक्युलर फॉर्म्युलाचा विचार केला. कोणत्या, हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स ऑफ द एलिमेंट्स.
त्याचबरोबर मेल्टिंग पॉइंट्स, देन बॉइलिंग पॉइंट्स अँड डेन्सिटीज ऑफ द एलिमेंट अँड देअर हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स. या सर्व गोष्टींचा त्यानं विचार केला. कोणत्या सर्व गोष्टींचा? मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स ऑफ एलिमेंट्स, त्याचबरोबर मेल्टिंग पॉइंट्स, बॉइलिंग पॉइंट्स अँड densities of the elements and their hydrides and oxides. Okay, Mendeleev found that the elements with similar physical and chemical properties repeat after a definite interval, and when he arranged all the known element at that time, it means 63 elements on the basis of chemical and physical properties, he found that the physical and chemical properties repeat after a definite interval. म्हणजे जेव्हा त्याने अणु वस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने ज्ञात असलेल्या मूलद्रव्याची मांडणी केली किंवा त्याच्या मूलद्रव्याच्या रासायनिक आणि भौतिक गुणधर्माच्या आधारे मांडणी केली, त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की हे जे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म आहेत त्यांची काही म्हणजे विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा काय होते? रिपीटेशन होते, पुनरावृत्ती होते. ऑन द बेसिस ऑफ दिस फाइंडिंग मेंडेलिव्ह स्टेटेड द फॉलोइंग पिरियडिक लॉ. आणि याच्याच आधारे त्याने काय केलं? मग मॉडर्न पिरियडिक लॉची निर्मिती केली. तो लॉ काय सांगतो? Properties of elements are periodic functions of their atomic masses. म्हणजे जे काही मूलद्रव्याच्या प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे बोथ प्रॉपर्टीज भौतिक आणि रासायनिक, मीन्स वॉट एव्हर physical and chemical properties of elements are periodic functions of their atomic masses. म्हणजे मूलद्रव्याचे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म त्याच्या अणुवस्तुमानाचे काय आहेत? अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहेत. अशा प्रकारे त्याने त्याच्या लॉची त्या ठिकाणी निर्मिती केली. तर काय सांगतो हा लॉ? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाचे आवृत्ती फल आहेत. ओके, देन द व्हर्टिकल कॉलम इन द मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल आर कॉल्ड ग्रुप्स. अँड व्हेन ही मेड पिरियडिक टेबल there are some vertical columns. Vertical columns means these are the vertical columns. These are the vertical columns. And he named them groups. आणि त्याला काय नाव दिलं त्याने? ग्रुप्स, म्हणजे गण असं नाव दिलं. While the horizontal rows are called periods. त्याचबरोबर त्या ठिकाणी काही horizontal रॉ सुद्धा होते, रॉज होते. फॉर एक्झाम्पल लाईक दीज आर द हॉरिझॉन्टल रॉज. आणि त्याला काय नाव दिलं त्यांनी? पिरियड्स असं नाव दिलं. द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड शोन ॲज R² and R²O, R²O3 etc. in the upper part of Mendeleev's periodic table. Then after that as written as R2O, R2O3 etc. in the present system. म्हणजे या ठिकाणी या टेबलमध्ये आपल्याला जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला कंपाऊंडचे त्याने कसे लिहिलेले दिसले? हे पहा, R²O, RO, R²O3 अशा पद्धतीने दिले. तेच नंतरच्या काळामध्ये कसे लिहिण्यात आले? R2O, R2O3 असे लिहिण्यात आले. नाउ इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट.
Dmitry Mendeleev in 1834 to 1907 was a professor in the St. Petersburg University. He made separate card for every known element shown its atomic mass. म्हणजे 1834 ते 1907 या दरम्यान दिमित्री मेंडेलिव हे शास्त्रज्ञ होऊन गेले. ते एक प्राध्यापक होते पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये. त्यांनी प्रत्येक मूलद्रव्याला एक स्वतंत्र असं कार्ड तयार केलं होतं आणि त्याच्यावर त्याचा काय लिहिला होता, ॲटॉमिक मास लिहिला होता. अँड ही अरेंज द कार्ड्स इन अकॉर्डन्स विथ द ॲटॉमिक मासेस अँड प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट विच रिझल्ट इन द इन्व्हेन्शन ऑफ द पिरियॉडिक टेबल. आणि त्या कार्डवर त्यांनी ॲटॉमिक मास आणि मूलद्रव्याच्या प्रॉपर्टीज लिहिल्या होत्या आणि त्याच्याच आधारे त्या ठिकाणी त्यांनी पिरियॉडिक टेबलचा शोध लावलेला होता. आता त्याने जो काही शोध लावलेला आहे, म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली विद्यार्थी मित्र हो, की मेंडेलिव अरेंज ऑल द 63 एलिमेंट्स इन देअर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. ही मेड सम हॉरिझॉन्टल rods and these horizontal rods are known as periods, and he also made some vertical columns and he gave name them as a group. आता त्याने हा जो काही टेबल तयार केलेला आहे पिरियॉडिक टेबल, त्या पिरियॉडिक टेबलचे मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. सो सायन्स इज अ प्रोग्रेसिव्ह. आपल्या सगळ्यांना माहिती आहे विज्ञान हे नेहमी प्रगतीपथावर असतं, प्रोग्रेसिव्ह असतं. देअर इज अ फ्रीडम इन सायन्स टू रिवाइज द ओल्ड इन्फरन्स बाय युझिंग मोर ॲडव्हान्स मीन्स अँड मेथड्स ऑफ डुईंग एक्सपेरिमेंट. आणि कुणालाही त्या ठिकाणी स्वातंत्र्य असतं की जे काही जुने संदर्भ आहेत त्या जुन्या संदर्भाचा विचार करून तो संदर्भ घेऊन आणि नवीन काही ॲडव्हान्स ज्याला आपण म्हणू प्रगती किंवा नियम किंवा त्याला आपण एक्सपेरिमेंट प्रयोग करण्याचं प्रत्येकाला या ठिकाणी स्वातंत्र्य असतं. These characteristics of science are clearly seen in the Mendeleev's periodic table. आणि हेच कॅरेक्टर, हेच गुणधर्म त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. While applying the law that the properties of elements are a periodic function of their atomic masses to all the known elements, Mendeleev arranged the element with a thought that information available till then was not final but it could change. त्याने त्यावेळेस जी काही माहिती होती एलिमेंट्स विषयी, ती माहिती भविष्यामध्ये याच्यामध्ये बदल होऊ शकतो हे पण त्या ठिकाणी, म्हणजे ती माहिती फायनल नाही आहे, त्यामध्ये बदल होऊ शकतो हे पण विचारात घेतलेलं आहे. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल डेमॉन्स्ट्रेट द फॉलोइंग मेरिट्स. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर त्याने जी पिरियॉडिक टेबल तयार केला, त्या पिरियॉडिक टेबल आपल्याला खालील काही मेरिट्स त्या ठिकाणी पाहायला भेटतात. सो फर्स्ट, atomic masses of some elements were revised so that as to give them proper place in the periodic table in accordance with the properties. म्हणजे त्याने ॲटॉमिक मास जे होते काही एलिमेंट्सचे पुन्हा नंतरच्या काळामध्ये रिवाईज झाले, म्हणजे अगोदर वेगळे होते आणि नंतरच्या काळामध्ये रिवाईज झाले. त्यांना त्याच्या अवर सारणीमध्ये त्या ठिकाणी प्रॉपर प्लेस त्या ठिकाणी त्यांच्या वस्तुमानानुसार अणुवस्तुमानानुसार किंवा त्याच्या प्रॉपर्टीनुसार देण्याचं त्याने म्हणजे दिले. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर प्रिव्हियस डिटरमाइंड ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम दॅट इज 14.09 वॉज चेंज टू द करेक्ट व्हॅल्यू 9.4. अगोदर बेरिलियमचा ॲटॉमिक मास हा 14.09 होता आणि बदलल्यानंतर तो किती झाला 9.4. अँड बेरिलियम वॉज प्लेस्ड बिफोर बोरॉन. आणि हा बेरिलियम त्या ठिकाणी कुठं ठेवण्यात आला, बोरॉनच्या अगोदर ठेवण्यात आला. हा एक आपल्याला त्या ठिकाणी मेरिट सांगता येईल. सेकंड,
Mendeleev kept vacant places in the periodic table for elements not discovered till then. म्हणजे मेंडेलिव्हने त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये काही रिकाम्या जागा ठेवल्या होत्या आणि त्या रिकाम्या जागा कोणासाठी ठेवल्या होत्या? त्या रिकाम्या जागा व्हॅकंट प्लेसेस ठेवल्या होत्या. त्या रिकाम्या जागा त्या काळी डिस्कवर म्हणजे शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी होत्या. 3 of these unknown elements were given the names Ica boron, Ica aluminum and Ica silicon. त्यापैकी 3 जे मूलद्रव्य आहेत त्यांना त्यांनी नाव काय दिलं होतं? Ica boron, Ica aluminum and Ica silicon. From the known neighbors and their atomic masses were indicated as 44, 68 and 72 आणि त्यांचे ॲटॉमिक मास शेजारी मूलद्रव्याचे गुणधर्म नुसार किंवा ॲटॉमिक मासनुसार 44, 68 आणि 72 अशी प्रतीकी देण्यात आले होते. म्हणजे या ठिकाणी इका बोरॉन जो आहे त्याचा ॲटॉमिक मास 44, इका ॲल्युमिनियम हॅव्हिंग ॲटॉमिक मास 68 अँड इका सिलिकॉन किती ॲटॉमिक मास 72 असं त्याने दिलं होतं. नॉट ओनली दिस बट देअर प्रॉपर्टीज आर ऑल्सो प्रेडिक्टेड. फक्त ॲटॉमिक मासच त्याने प्रेडिक्ट केले नव्हते तर त्यांच्या प्रॉपर्टीजसुद्धा त्याने भाकीत केलेल्या होत्या. लॅटर ऑन दीज एलिमेंट वेअर डिस्कवर्ड अँड नेम ॲज स्कँडियम, गॅलियम अँड जर्मेनियम रिस्पेक्टिव्हली. आणि नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस या मूलद्रव्यांचा शोध लागला त्यांना काय नाव दिले? स्कँडियम, गॅलियम अँड जर्मेनियम असं या ठिकाणी नाव देण्यात आलं. अँड द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स मॅच वेल विथ दोज प्रेडिक्टेड बाय मेंडेलिव्ह. आणि विशेष आश्चर्याची बाबमध्ये काय झालं? मेंडेलिव्हने त्यांच्या प्रॉपर्टीविषयी जे काही भाकीत केलं होतं ते अगदी तंतोतंत पुढील काळामध्ये खरं ठरलं. आपण या ठिकाणी यू कॅन सी इन दिस टेबल नंबर 2.4 atomic mass of Ica aluminum. This column is a prediction of Mendeleev. Atomic mass he predicted 68 and after the discovery of that element Ica aluminum he gives name that is a gallium and its atomic mass is 69.7 means near about 68. Density एका ॲल्युमिनियमची किती आहे? 5.9 आणि तीच शोध लागल्यानंतर ॲक्च्युअल ती झाली 5.94. मेल्टिंग पॉईंट लो सांगितला होता, शोध लागल्यानंतर सुद्धा लोच आहे दॅट इज 30.2. म्हणजे अशा प्रकारे जे काही त्यांनी प्रॉपर्टीजचे भाकीत केले होते ते त्या मूलद्रव्याचा शोध लागल्यानंतर अगदी आपल्याला तंतोतंत मिळते जुळते असलेले पाहायला मिळाले. अँड ड्यू टू धिस सक्सेस ऑल वेअर कन्व्हिन्स अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. आणि मग हे प्रॉपर्टीज खऱ्या ठरल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या त्याच्या टेबलविषयी किंवा त्याच्या टेबलचं महत्त्व त्या ठिकाणी काय गेलं? वाढलं. अँड धिस मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट वॉज ॲक्सेप्टेड इमिजिएटली. आणि ही क्लासिफिकेशनची मेथड तात्काळ त्या ठिकाणी काय झाली? ॲक्सेप्ट झाली. ही मेरिट आपल्याला सांगता येईल. तिसरं मेरिट, देअर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर नोबल गॅसेस इन मेंडेलिव्हज ओरिजिनल पिरियॉडिक टेबल. मेंडेलिव्हचा जो ओरिजिनल पिरियॉडिक टेबल होता त्या पिरियॉडिक टेबलमध्ये नोबेल गॅसेससाठी त्या ठिकाणी प्लेस रिझर्व नव्हतं, जागा राखीव नव्हती. हावेवर when noble gases such as helium, neon, argon were discovered towards the end of 19th century, Mendeleev created the zero group without disturbing the original periodic table in which the noble gases were fitted very well. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्र त्या काळी ज्ञात नसलेले काही मूलद्रव्य जे होते नोबेल गॅसेस, आपण राजवायू म्हणतो, वेन
दे डिस्कवर्ड, ज्यावेळेस त्यांचा शोध लागला त्यावेळेस त्यांना इतर मूलद्रव्याला इकडं तिकडं म्हणजे जागा न बदलता सेपरेट झिरो ग्रुप त्या ठिकाणी तयार केला आणि त्यामध्ये हे नोबल गॅस जे आहेत ते मांडले. म्हणजे त्याने बनवलेल्या आवर्तनाला या ठिकाणी कसलाही डिस्टर्ब झाला नाही. इज दॅट क्लिअर? ओके. आता त्याचे काही मेरिट जरी असले तरी काही डिमेरिट्ससुद्धा आहेत. त्या डिमेरिट्सविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. फर्स्ट डिमेरिट, द होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट्स कोबाल्ट अँड निकेल इज द सेम. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ॲटॉमिक मास जो आहे कोबाल्ट आणि निकेलचा तो काय आहे? सेम आहे. किती आहे? 59. म्हणजे दॅट नंबर इज सेम. मीन्स ॲटॉमिक मास ऑफ कोबाल्ट अँड निकेल इज अ 59. दॅट इज अ सेम. तो काय आहे? सेम आहे. And therefore there was a ambiguity regarding their sequence in Mendeleev's periodic table. मग त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला, त्याने एक प्रकारचा गोंधळ की आता यांचं स्थान पिरियडिक टेबलमध्ये कुठं असायला पाहिजे, कारण दोन्हीचा ॲटॉमिक मास हा काय सारखा आहे. अँड ही अरेंज ऑल द एलिमेंट अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. याला त्या ठिकाणी निश्चित अशी जागा त्याला देता आली नाही. सेकंड, आयसोटोप्स वेअर डिस्कवर्ड लॉंग टाइम आफ्टर मेंडेलीव पुट फॉर द पिरियडिक टेबल. ज्यावेळेस मेंडेलीवने पिरियडिक टेबल तयार केला त्याच्यानंतर कितीतरी काळानंतर काही आयसोटोप्स डिस्कवर्ड झाले. मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे आयसोटोप्स म्हणजे काय. आयसोटोप्स म्हणजे काय? ज्यांचा अणुवस्तुमानांक काय आहे? वेगळा आहे, पण प्रॉपर्टीज कशा आहेत? सेम आहेत. मग असे मूलद्रव्य म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो? आयसोटोप्स म्हणतो. त्यांचा शोध लागल्यानंतर ॲज आयसोटोप्स हॅव द सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मास. जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आयसोटोप्स हॅव अ सेम केमिकल प्रॉपर्टी बट डिफरंट ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास डिफरंट आहे परंतु केमिकल प्रॉपर्टीच्या सारख्या आहेत. अँड देर इज अ चॅलेंज इन प्लेसिंग देम इन मेंडेलीव्स पिरियडिक टेबल. मग या आयसोटोपला पिरियडिक टेबलमध्ये कसं ठेवायचं आणि कुठं ठेवायचं हे एक प्रकारचं आव्हान या ठिकाणी उभा राहिलं. देन थर्ड, व्हेन elements are arranged in an increasing order of atomic masses, the rise in atomic mass does not appear to be uniform. आणि ज्यावेळेस मूलद्रव्याची या ठिकाणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली त्यावेळेस द राईज इन ॲटॉमिक मास डज नॉट ॲपियर टू बी युनिफॉर्म. म्हणजे एकसंधपणा नव्हता. ॲटॉमिक मास जे मूलद्रव्याचे वाढत होते त्याच्यामध्ये एकसंधपणा नव्हता, युनिफॉर्म नव्हता. अँड इट वॉज नॉट पॉसिबल therefore to predict how many elements could be discovered between two heavy elements. दोन हेवी जड मूलद्रव्यामध्ये आणखी किती मूलद्रव्य त्या ठिकाणी डिस्कवर्ड होऊ शकतात, शोध त्यांचा लागू शकतो, हे मात्र त्या ठिकाणी प्रेडिक्ट करता येत नव्हतं. हा एक त्या ठिकाणी डिमेरिट्स आपल्याला सांगता येईल. देन फोर्थ, पोझिशन ऑफ हायड्रोजन. Hydrogen shows similarity with halogens, that is group 7. हायड्रोजन हा हॅलोजनमध्ये बरोबर सुद्धा काय दाखवतो? सिमिलरिटीज दाखवतो, सारखेपणा दाखवतो. उदाहरण द्यायचं झालं, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2 while the molecular formula of fluorine and chlorine that is F2 and Cl2. In the same way there is a similarity in the chemical properties of hydrogen and alkali metals. त्याचबरोबर हायड्रोजनच्या आणि अल्कली मेटलच्या रासायनिक गुणधर्मामध्ये सुद्धा काय आहे? सिमिलरिटी आहे, जे की कशामध्ये ठेवलेले आहेत? फर्स्ट ग्रुपमध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे हायड्रोजन हा हॅलोजन बरोबरही सिमिलरिटी दाखवतो आणि त्याचबरोबर अल्कली मेटल बरोबर सुद्धा
सिमिलॅरिटी दाखवतो. आणि म्हणून देर इज अ सिमिलॅरिटी इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन अल्कली मेटल्स that is Na means sodium and potassium formed with the chlorine and oxygen. And on considering the above properties, it cannot be decided whether the correct position of hydrogen is in the group of alkali metal, that is in group first, or in the group of halogen in group 7. जे या ठिकाणी विद्यार्थी मित्र हायड्रोजनच्या बाबतीमध्ये विचार केला तर हायड्रोजन हा हॅलोजन जे की ग्रुप 7 मध्ये ठेवले होते त्यांच्याबरोबरही सारखेपणा दाखवितो आणि अल्कली मेटल जे ग्रुप फर्स्टमध्ये होते त्यांच्याबरोबरही सारखेपणा दाखवितो. मग त्या ठिकाणी हायड्रोजनचं स्थान नेमकं कुठं द्यायचं आहे हे त्या ठिकाणी ठरवता येत नव्हतं. म्हणजे ग्रुप फर्स्टमध्ये द्यायचं आहे अल्कली मेटल सोबत का ग्रुप 7 मध्ये द्यायचं आहे हॅलोजन सोबत. या ठिकाणी ही एक आपल्याला या पिरियॉडिक टेबलची म्हणजे मेंडेलिक पिरियॉडिक टेबलची डिमेरिट्स सांगता येईल. या ठिकाणी आपण थांबूयात आणि पुढचा पाठ पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात.